भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये आजपासून 3 सामन्यांची वन डे मालिका सुरू होते। या सामन्यामध्ये रोहित शर्मा मैदानामध्ये उतरल्यावर तो एका ऐतिहासिक क्लबमध्ये प्रवेश करेल। तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 500 सामने खेळणारा भारताचा 5वा खेळाडू ठरणार आहे। याआधी फक्त सचिन तेंडुलकर 664 सामने, विराट कोहली 550हून अधिक, तर MS धोनी 538 आणि राहुल द्रविड 509 आंतरराष्ट्रीय सामने खेळलेले आहेत। आता रोहित शर्मा सुद्धा या यादीत सामील होणार आहे। गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर शुभमन गिल आणि रोहित आणि विराटमध्ये बिनसल्याची चर्चा होती। मात्र आता शुभमनने यावर खुलासा केलाय। रोहित शर्मा आणि विराट कोहलीशी माझं नातं हे आधीसारखंच घट्ट आहे असं गिलनं म्हटलंय। कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळत असताना कुठे अडचण आली तर या दोघांचा सल्ला घ्यायला संकोच नाही, अशी प्रतिक्रिया सुद्धा गिलनं दिली आहे। पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यामध्ये 3 अफगाणिस्तानच्या क्रिकेटपटूंचा मृत्यू झाला आणि त्यानंतर राशिद खाननं एक पाऊल उचललेलं आहे। यामुळे PCBला मोठा धक्का बसू शकतो। राशिदनं त्याच्या अकाउंटच्या बायोमधून पाकिस्तान सुपर लीगमधील लाहोर कलंदर्स या संघाचं नाव काढून टाकलंय। राशिदनं PSLमध्ये लाहोर संघाचं सदस्यत्व घेतलेलं आहे। राशिद PSLमध्ये बराच लोकप्रिय आहे। राशिदचा हा निर्णय पाकिस्तान सुपर लीगवर बहिष्काराचं लक्षण असल्याचं मानलं जात आहे। मात्र त्यानं अधिकृतपणे या संदर्भात कुठलीही माहिती दिलेली नाही। महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेमध्ये आज भारत आणि इंग्लंड हे 2 संघ आमने सामने येणार आहेत। पहिले 2 सामने जिंकल्यानंतर भारताचा ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेनं पराभव केला होता। त्यामुळे आजच्या लढतीमध्ये भारतीय संघाला स्पर्धेमध्ये पुनरागमन करायचं असेल तर इंग्लंडचं कडवं आव्हान मोडीत काढावं लागेल। मात्र इंग्लंडचा आजची लढत जिंकून उपांत्य फेरीमध्ये स्थान मजबूत करण्याचा इरादा असेल। ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका संघानं महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेमधील उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केलाय। गुणतालिकेमध्ये ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानी तर दक्षिण आफ्रिका दुसऱ्या स्थानी आहे। आता उर्वरित 2 जागांसाठी कोणते संघ पात्र होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। गोलंदाज मोहम्मद शमीनं रणजी ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यामध्ये दमदार कामगिरी करत निवडकर्त्यांना चोख उत्तर दिले। उत्तराखंड विरोधात झालेल्या एलिट ग्रुप C सामन्यामध्ये बंगालचं प्रतिनिधित्व करत असताना शमीनं एकूण 7 विकेट्स घेत आपल्या फिटनेसचा पुरावाच दिलाय। अजित आगरकरनं शमीच्या तंदुरुस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं होतं। आता रणजीमधील पहिल्या सामन्यामधील कामगिरीसह शमीनं आगरकरची बोलतीच बंद केली आहे। रणजी ट्रॉफी स्पर्धेमध्ये रिंकू सिंगनं धुमाकूळ घातलाय। 2025-26 हंगामामधील पहिल्या सामन्यामध्ये आंध्र विरोधात त्यानं वादळी खेळी करत दमदार शतक ठोकलंय। रिंकूनं 9 चौकार आणि 2 षटकार यासह आपलं शतक साजरं केलंय। आंध्रनं पहिल्या डावामध्ये 470 धावांचा डोंगर उभा केला होता। त्याच्या प्रत्युत्तरादाखल उत्तर प्रदेश संघ मैदानामध्ये उतरला होता, मात्र त्याची सुरुवात खराब झाली। अशा वेळी मैदानामध्ये रिंकू सिंह आला आणि विपराज निगम सोबत त्यानं शतकी भागीदारी करत UPला पुन्हा एकदा सामन्यामध्ये परत आणले। बांगलादेशनं पहिल्या एकदिवसीय सामन्यामध्ये पाहुण्या वेस्ट इंडिजवर 74 धावांनी मात केली आहे। या विजयासह बांगलादेशनं एकदिवसीय मालिकेमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली। बांगलादेशनं विंडीज समोर विजयासाठी 208 धावांचं आव्हान ठेवलं होतं। मात्र विंडीजला आव्हानाचा पाठलाग करत असताना विंडीजनं 133 धावांपर्यंत मजल मारली आहे। बांगलादेशच्या रिशाद हुसेननं 6 गडी बाद करत विंडीजचा संघ झटपट गुंडाळला। पद्धतीनं अत्याधुनिक हाऊस बोट प्रकल्पाचं उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। रत्नागिरीमध्ये दाभोळ खाडी सुवर्णदुर्ग शिपिंगच्या माध्यमातून हा प्रकल्प सुरू करण्यात आलाय। ही हाऊस बोट 8 रूम असलेली महाराष्ट्रामधली पहिली हाऊस बोट आहे। यामुळे पर्यटकांना कांदळवन जवळून अनुभवता येणार आहे। दिवाळी निमित्तानं दिल्लीमध्ये मेट्रोच्या वेळेमध्ये बदल करण्यात आलेला आहे। या बदलानुसार सर्व मार्गावरील शेवटची मेट्रो सोमवारी आणि दिवाळीच्या दिवशी रात्री 10 वाजता धावणार आहे। छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळालेला आहे। कामगारांना 35,000चा बोनस मिळालाय। त्यामुळे या कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदात साजरी होणार आहे। हिवाळ्यामध्ये मुंबईमधील रस्ते पाण्यानं धुतले जात आहेत।
जाणार आहेत. शहरातील 677 किलोमीटर लांबीचे हे रस्ते धुण्याचा निर्णय महापालिकेने घेतलेला आहे. त्यामुळे रस्त्यावरील धूळ कमी होऊन प्रदूषण रोखलं जाणार आहे. वाहनांना आपल्या पसंतीच्या नंबर प्लेट्स लावण्याची हौस अनेकांना असते. मुंबईमधील वडाळा आरटीओ मधून मागील 9 महिन्यांमध्ये 5775 फॅन्सी नंबरची विक्री झालेली आहे. यामधून 9,69 लाखांचा महसूल जमा झाला आहे. मावळमधील तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीचं उद्या भव्य उद्घाटन होणार आहे. आधुनिक सुविधांनी सजलेली ही इमारत शहराच्या विकासामधील एक महत्त्वाचा टप्पा मानली जाते. तुळजाभवानी मंदिर समितीनं पूरग्रस्तांना मदत केलेली आहे. कळंब तालुक्यामधील हळदगावमध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या 140 किटचं वाटप करण्यात आलं. मंदिर संस्थांच्या कर्मचाऱ्यांनी आपलं 1 दिवसाचं वेतन देऊन ही मदत केली आहे. इंडिगो कंपनीनं आणखी 30 नवीन A350 ही आलिशान विमानं खरेदी करण्याचा निर्णय घेतलाय. या विमानांचं इंजिन हे रोल्स रॉयस या प्रख्यात कंपनीचं असणार आहे. एअरबस कंपनीची A350 या प्रकारामधली विमानं अतिशय प्रशस्त आहेत. ठाणे महापालिकेनं विविध प्रकल्पांसाठी 575 कोटी बिनव्याजी कर्ज घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. या निधीमधून पाणीपुरवठा, त्याचबरोबर रस्ते काँक्रिटीकरण, नाला बांधणी, तलाव सौंदर्यीकरण तसंच इतर कामं केली जाणार आहेत. महापालिकेच्या तिजोरीमध्ये पुरेसा निधी नसल्यामुळे ठाणे महापालिकेनं आता बिनव्याजी कर्जाच्या भरवशावर प्रकल्पांचा आराखडा तयार केला आहे.